लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण आष्टी जिल्हा परिषद गटातील खंडाळी या गावामध्ये आलेलो आहोत. तर जाणून घेऊया येथील जनतेचा कौल कोणाकडे आहे. बोला तुम्ही पण मतदान करणार. तर आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत तर त्याच्यामध्ये काही उमेदवार उभा आहेत. तर काय वाटतं की भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे आहेत, तर कुणाचं पारडं जास्त जड आहे? आमच्यावर समाधान शेळके चालते. समाधान शेळकेच का? म्हणजे काय, कशामुळे, काय कारण? आता ते काम आहेत आम्ही बोलू शकत नाही वगैरे. कोणती कामं केली त्यांनी? कामं केली बी आम्ही सांगू शकत आम्ही सेंट्रिंग वाली. नाही, आता कामं केलेली त्यांनी सांगितली तर आम्हाला समजेल ना, जनतेला समजेल ना त्यांनी कोणती कामं सांगू शकत नाही आम्ही. कामं सांगायला. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही बी योग्य नाही, बिनकामाची. मग कामाचं कोण आहे, योग्य कोण आहे? योग्य कामही नाही ते दोन्ही म्हणतो तो योग्य कोण आहे. मग काय करायचं आता, कुणाला निवडून द्यायचं? निवडून नाही जायचं नाही म्हणतो ना. कशाला जायचं नाही. असं कसं? पर्यायच नाही ना त्याला. काय पर्याय? असं कसं आपण थांबू शकतो ना? वाटतं की जे चांगलं आहे त्याला करूया. एका माणसाच्या ह्याच्यावर थांबतं का? एक पण महत्वाचं आहे. हाय महत्वाचं, पण तसं होऊ शकत नाही. बरोबर आहे. एका ह्याच्यावर पण भाजी पलट नाही, बदल पाहिजे. म्हणजे दोन्ही जायचे दोन्ही बी एकाच लाईन मध्ये काम दोघं बी परत एकच होते. काम कोणी केली ती? काम आता भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे डोंगरेंनी हा बघत काम केली. मग पारड कुणाचं जड आहे? विजयराज. माझं नाही तुम्ही बोला. तुम्ही सर, आमचं आहे की काय? मनोभाव कुंड आहे. बरं, तेच का त्यांनी काय केलं? कामं केली त्या भागात. काय कामं केली? कामं रस्त्याची, उजनी चालायची, त्याची कामं केली. मग समाधान शेळकेनी कामं केली नाहीत? केली ती त्यांनी, पण एवढं नाही लक्ष दिलं इकडे. लक्ष नाही दिलं. मग काय समस्या आहेत? गावात म्हणजे फिक्स दुई पण डगेवर राहते लोक, असं म्हणजे हे नाही. जनतेचा कौल कुणाकडे आहे? जनतेतनं कौल आहे इकडं समाधान मामा. आता म्हणला विजयराज डोंगरे. नाही, जनतेतनं बोल. बरं. तुमचं वैयक्तिक मत विजयराज. सरच घ्या. तुम्ही सांगा. काही असं नाही की आता बोलत होतो की नाही, आता बोलत होतो की जे वाटतंय ते बोलायचं. मला येत नाही तसं काय म्हणताय तुम्ही? मग तेच का त्यांनी काय केलं? त्यांनी गेलं गोरगरीबाला विचारते ती, करते ती. गेलं तिथं बंगल्यावर गेलं या म्हणते ती, बसा चहा प्या काय असेल ते विचारून घेते ती. करू अगर ना करू पण या तर मला बंधार. समाधान शेळकेनी काय काम केलं? समाधान शेळकेने त्याला कशी कामं केली? गोरगरीबात काय केलं? गोरगरीबात काय केलं समाधान? कधी गावात आमच्या कधी दिसलं नाही. बाजी कोणाकडे पडते? विजयराज डोंगरे नक्की 100%. काढला की आता, पण काय लोक शेअरचे पैसे माघार दिले नाही. शेअरचे पैसे दिले नाही तर माघार शेअर केलेलं ते शेअर गोळा करून घेतलं, कारखाना चालला, आमच्या वेळेला पाक बुडवलं त्याला. नमस्कार. तर काय म्हणताय, आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे, तोंडावरच आलेत. काय वाटतंय? भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे आहेत, तर कुणाचं पारडं जास्त जड असेल? विजयराज दादाचं पारड जड आहे आष्टी मतदारसंघामध्ये. तेच का? त्यांनी म्हणजे कशामुळे, काय कारण? त्यांचं विकास काम आहे, ते लोकांशी संपर्क आहे. तसं समाधान शेळके बी चांगला पुढाऱ्याचा मुलगा आहे, पण ते आमदारच्या बाजूने गेल्यामुळं मग हार पत्करावं लागेल. बरं, विजयराज डोंगरेंनी काय कामं केली? रस्त्याचं कामं केली, 33 दिवस पेंडिंग होते रस्ते. रस्त्याची कामं झालेली आहेत, गावात अनेक योजना जिल्हा परिषद मधून आलेले आहेत आणि सारखा संपर्क आहे ह्या गावाशी, खंडाळी गावामध्ये. समाधान शेळकेनी काय कामं केली नाही? त्यांनी आता राजकारणात उतरले, त्यांचे वडील होते राजकारणात, चांगले आहे, त्यांची व्यक्तिमत्व चांगलं आहे. दादानी पहिले त्यांच्या वडिलांनी कामं चांगली केली आणि समाधान हा नौका पडला आणि आमदारच्या बाजूने गेल्यामुळं, राजन पाटलाच्या बाजूने गेल्यामुळं गावात ह्या मत मिळणार नाही. मग गुलाल कोणाचा? गुलाल विजयराज डोंगरेचाच असेल. काय म्हणता निवांत?
संपूर्ण नाव बोलायचे नाही आता ज्या निवडणुका चालू आहेत तर हो. त्याबद्दल काय वाटतं म्हणजे कुणाकडे जनतेचा कौल असेल? आता सध्याला कौल म्हणलं तर भाजपचाच कौल आहे ना. आता खरं बोललं तरी बी सुद्धा काय खऱ्याचं काय राहिलं नाही. बरं बोला मग. सगळं बामट्याचं राज्य आहे. त्यामुळं कमळच येणार, त्यात काय वांध नाही. जो बोलतो तो संध्याकाळी हजर नसतो, पैशावर जातो. बरं. आता खायला प्यायला मिळलं की तिकडे जाणार. बघा तुम्ही आता आता जनतेकडे आपल्याकडे येणार नाही का? काय येते नाही खायापुरतं देते ती आणि जाते ती, पण ती कमळच बसणार ते. कमळात. कमळच राष्ट्रवादी बसणार. येत नाही का? नाही, अजिबात येत नाही. केंद्रात शून्य झालं की ती जनता राजा गेलाय मावळून. आता बरं. मग आता कोणता राजा आलाय? आता राजा चोर राजा आला. चोर राजा आलाय. हा. मग आता जनतेचं कसं होणार? चोर राजा काय जनतेचं कोण काय कमी जास्त करत नाही. आपणच निवडून देतो ना त्यांना. आपण देतो ही काय असली सत्य लोकांचं काय राहिलंय का? मग आपण सत्य लोकांना द्यायचं का खोट्या लोकांना? सत्याला द्यायचं. आता इलाज नाही. आता मिसळायचं. बारक्या नदीत बारका वाडा मिसळायचा. आता काय करायचं? मग काय वाटतंय नक्की आता गुलाल कुणाचा असेल शेवटी? कोणाला राष्ट्रवादीचा येत नाही, आता भाजपचा येणार. त्यांनी काय काम? काम काय आता इथं कामाची माप काढली ना, सगळी देवा चोर राहते रे बाबा. काय मग नाही आता चोरांना निवडून द्यायचं का? द्यावं लागतंय. आता नाही तर रातच्याला घरी पडते ती. ही असली जी आहे ती नाही जेवणावरची. काय नाही आम्हाला दानाला देते ती आणि ती गपचूप गुलाल उधळते ती. आम्ही म्हणलं काय रे, काल काय असं बोलत ते काय करायचं आता तुझं म्हणते ते. होय कुठे चाललं? कुठं नाही बाहेर चालली. होय. काय म्हणता आता निवडणुका चालू आहे त्या हा. काय वाटतंय आता भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराव डोंगरे आहेत. तर कुणाची हवा असेल म्हणजे कोण निवडून येईल वाटतंय? आम्ही आलो होय. हा? ही डोंगरे डोंगरे. डोंगरेत का त्यांनी काय केलंय? काय केलं नाही की काय करते ते? एसटी ला म्हणजे तुम्हाला बंद केलं म्हणून तिकीट बंद केले म्हणून? नाही बाय आम्हाला कुठे तिकीट बी नाही ना आम्हाला. लाडक्या बहिणीत पैसे बी नाही. म्हातारे झालोय म्हणून आम्हाला देते ती का पैसे? काय सुद्धा देत नाही. मग आता कुणाला निवडून द्यायचं? देऊ की ग आता आल्यावर कुणाला तर बघू की. पण कोण तर पाहिजेच ना. नाही देऊ की. काय वाटतंय म्हणजे कुणाला द्यावं वाटतंय तुम्हाला? देऊ की आम्ही कुणाला समाधान देऊ, यंदा देऊ कुणाला. नाही एकाला द्यावं लागेल ना. देऊ की देऊ. मग समाधान शेळकेंना देणार का विजयराव डोंगरेला देणार? दोघाला. दोघाला कसं? एकाला द्यावं लागणार ना. नमस्कार दादा. नमस्कार. निवांत बसलो. होय होय. काय आता निवडणुका चालायच्या निवांत बसून चालतंय का? नाही चालू आहे प्रचार. बरं. काय वाटतंय कुणाचा म्हणजे आता भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराव डोंगरे आहेत. तर काय वाटतंय कुणाची जास्त हवा चालू आहे? सध्या समाधान दादा शेळके यांची हवा चालू समाधान शेळके. का म्हणजे त्यांनी काय केले का? कारण का त्यांच्या वडिलांचा जनसंपर्क आहे. वडिलांनी भीमा कारखान्याच्या वेळेस लोकांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळे आणि उमेदवारी सुशिक्षित आणि चांगला आहे. आणि पहिल्या उमेदवाराला जनता कटाळलेली आहे. फिरून तोच उमेदवार, त्यामुळे जनता कटाळलेली आहे. विजयराव डोंगरे चांगले नाहीत? नाही त्यांचं कामाची पद्धत व्यवस्थित नाही. म्हणजे जनतेशी संपर्क होत नाही. त्यांनी एकदा निवडून आले पुन्हा जनतेशी संपर्क नसतो त्यांचा जास्त. समाधान शेळके कसे आहेत? त्यांचा डायरेक्ट जनतेशी संपर्क चांगला आहे. ग्राउंड लेवलला काम करण्याची. त्यांनी आता काय काय कामं केली? सध्या आता ह्या वेळेस त्यांनी उभं राहिलेत, पण त्यांनी भीमा कारखाना आता शेतकऱ्यांपासून खाजगीकरणात वाचवणे या कामामुळे बी त्यांना चांगलं म्हणजे मतदारांचा प्रतिसाद मग जनतेचा कौल कोणाकडे असेल जास्त? जास्त सध्या भारतीय जनता पार्टीकडेच. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि